उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा आज सकाळी अपघात झाला आहे आणि या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाले आहे। आपण पाठीमागं पाहू शकता की हेच ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जे विमान आहे, VSR कंपनीचं ते विमान आहे। त्या विमानाचे अवशेष सगळीकडे पसरलेले आपल्याला दिसत आहे। विमानाचं इंजिन तिथं आहे, पाठीमागचा भाग इथं आहे। जो पुढचा भाग आहे तो असा विखुरलेला दिसत आहे। ते पुढचं चाक आहे ते 200 ते 300 मीटरवर गेलेलं दिसत आहे। एक चाक इथं आहे। तसंच अजित पवार ज्या सीटवर बसलेले होते ती सीट सुद्धा इथं आहे आणि कागद विखुरलेले दिसत आहे। एक चाक दिसत आहे। तसंच जे अवशेष आहे ते विखुरल्याचं दिसत आहे आपल्याला विमानाचे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जे विमान होतं ते पडल्यानंतर पहिल्यांदा त्यांचा जो मृतदेह आहे तो ओळखण्यात येत नव्हता। परिसरातील नागरिकांनी सांगितल्यानुसार की जे विमान पडल्यानंतर त्यांनी हे बघितलं आणि नंतर कळालं अजित पवार यांचं जे घड्याळ होतं त्या घड्याळावरनं कळालं की ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच मृतदेह आहे। अनेक नागरिक येतं ते विमान बघण्यासाठी आता गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। आता अग्निशामक गाडी आल्या सुद्धा आपल्याला दिसत आहे। आपण जे प्रत्यक्षदर्शी आहेत हे जे त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत। इथं सध्या एक अग्निशामकची गाडी आलेली दिसत आहे, तर अजून एक गाडी त्याच्या आधी आल्याचं पाहायला मिळत आहे। जे समोर घर दिसत आहे तिथल्या काही महिला आणि तिथल्या काही लोकांनी हा विमानाचा अपघात कसा घडला नेमका ते पाहिलं आहे। आपल्यासोबत हे प्रत्यक्षदर्शी आहेत। सर, तुमचं नाव काय दादा मला सांगा? दीपक हरे। नेमका कसा अपघात घडला, तुम्ही कसं अपघात काय बघितलं? मी इथून 3 किलोमीटरवरती राहतो। मित्राचा फोन आला कंपनीतून कॅपिटल विटास मधून की दादांचं विमान तिथं पडलेलं आहे, एकदा जाऊन चेक कर दादाच आहेत का कोणी आहे बघ। मग मी स्वतः आल्यानंतर पाहिलं 3 बोड्या पहिल्याच काढलेल्या होत्या। मग 3 बोड्या काढायला मी स्वतः मदत केली उतरून। दादांची होती का त्यात, तुम्ही काय बघितलं? मी आल्यानंतर ना ते दुसरे जे आमचे पाहुणे होते आठवडे वगैरे त्यांनी सांगितलं दादांची बॉडी घड्याळावरून ओळखली, ते दादांचीच बॉडी होती। जोळीत टाकली आणि ॲम्ब्युलन्स मध्ये ठेवली। ओके, कसं कळालं की हे दादांचं विमान आहे? काय तुम्हाला ते आधी फोन आला म्हणताय तुम्ही, मग इथं नेमकं काय काय घडल्यानंतर इथून कोण गेला असं लगेच, कारण एवढं मोठं विमान पडलं म्हणजे लगेच फोन इकडे तिकडे पसरतात आणि सगळ्या कंपनी सगळ्या बंद लगेच झाल्याच होत्या। कंपन्यातून लोक चालू कामावणी लोक इथं आलते पाहण्यासाठी। नंतर कसं पडलं हे सांगितलं का कोणी, नेमकं कसं हे विमान इथं पडलं? त्याचा काय अंदाज नाही। सर्वांनी सांगितलं बाहेरच्यांनी की 2दा आवाज आला, जड खडखड आवाज आला। शेजारच्यांनी पण सांगितलं पहिला स्फोट झाला, दुसरा स्फोट पहिला स्फोट झाला तेव्हा पाणी मारलं, अग्निशामक दलाची गाडी लगेच आली, पाणी मारलं, त्यातलं पाणी संपलं, पाणी संपल्यानंतर दुसरा स्फोट झाला परत। तुम्ही आला होता तेव्हा ते विमानाला अजूनही चालूच होता। आणि दादांची बॉडी कुठं पडलेली? दादांचा मृतदेह आताच होता। ते चेअर दिसते, ती चेअर दादांचेच याचे, चेअर ओढून काढली, चेअर सकाट बाहेर काढली होती ओढून लोकांनी। चेअरचं ते काहीतरी लेस वगैरे सोडवली आणि मग तिथून काढून त्याच्यात नेलं। तर हे होते प्रत्यक्षदर्शी आणि त्यांनी सांगितले की दादांचा जो मृतदेह आहे तो ओढून बाहेर काढण्यात आला आहे। एकूणच हा अंगावर काटा आणणारा क्षण आहे, किंवा हे जे चित्र आहे ते अंगावर काटा आणणार आहे। माझ्या पाठीमागे पाहू शकता की हा जो आहे हा विमानतळाचा रनवे आहे आणि ते विमान आहे उतरणार होतं। खरं तर मी माझे जे सहकारी त्यांना बोलू इच्छितो की रनवे दाखवा। जे रनवेच्या हा तुम्हाला जो दिसतोय हा खरं तर विमान उतरणार होतं, परंतु अलीकडेच एक मोठा हा रनवे आहे आणि या रनवेच्या काही मीटर हे विमान पडल्याचं दिसत आहे। एक खड्डा आहे मोठा आणि त्या खड्ड्यापाशीच हे विमान पडल्याचं दिसत आहे। खरं तर नागरिक जे घटनास्थळ आहे ते घटनास्थळ बघण्यासाठी आलेले आहेत। फॉरेन्सिकची टीम सुद्धा इथे आलेली आहे। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा इथे लावण्यात आलाय। शरद पवार यांनी सुद्धा येऊन येथील पाहणी केल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या अजितदादांचा जो मृतदेह आहे किंवा तो अद्यापही शासकीय रुग्णालयात आहे आणि अजितदादा यांच्यावर
उद्या अंत्यसंस्कार होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अक्षय साबळे, आपलं महानगर, बारामती.